शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं राजकीय बंड आपण पाहिलं. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंकडून शिवसेना गेलेली आपण पाहिली. आमदार खासदार मंत्री गेलेले आपण पाहिले. आता मात्र मित्रांनो एक नवीन राजकीय वळण येते, ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटना एकदा जशाच्या तशा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती उलटताना दिसतायत. मित्रांनो पुन्हा एकदा जैशी तैसी परिस्थिती येऊ लागली आहे. पुन्हा एकदा शिवसेनेसाठी ठाकरेंसाठी जुने दिवस येऊ लागले आहेत आणि इथेच ठाकरेंचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होतो आहे. मित्रांनो ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण आणि जैशी तैशी परिस्थिती, परंतु शिंदे सेनेला मात्र तगडा झटका. पडद्याच्या पाठीमागून भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंनी नवीन डाव आखण्यास सुरुवात केली होती आणि अखेर तो दिवस मित्रांनो आणि त्याच दिवसाला ठाकरेंचं वजन मात्र महाराष्ट्रात काय आहे हे आता अवघा महाराष्ट्र पाहतोय. नेमकी बातमी काय आहे ती बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये ज्या प्रकारची महागाई उरलेली आहे, महागाई चालू झाली आहे, ही महागाई सर्वसामान्यांना जगणं मुश्किल करते आहे. अच्छे दिन म्हणत सांगणारे काही लोक आता मात्र बुरे दिन घेऊन आले आहेत. प्रत्येक गोष्ट महागली असून सामान्य नागरिक जगणं देखील मुश्किल बनलंय. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात फडणवीस सरकार सर्वसामान्यांचा संताप आहे, तो देखील तीव्र स्वरूपामध्ये संताप असल्याचं समजतंय. मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या खूप मागे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे आता नेमकं काय घडतंय तर देशाच्या राजकीय पटलावरती मित्रांनो पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा नवीन राजकीय इनिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हे सांगतंय कोण तर भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात केलंय. ठाकरेंची शिवसेना माझीच, ठाकरेंचे नेतेही माझेच, ठाकरेंचा धनुष्यबाण देखील माझाच आणि ठाकरेंची शिवसेना देखील माझीच असे म्हणणारे एकनाथ शिंदे यांना मात्र सगळं आयत्यावरती मिळालं. मात्र शिवसेना पक्ष सांभाळणं एकनाथ शिंदेला जमलं नाही, जमणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हाताला हातभार लावणं कदापिही जमणार नाही अशी टीका शिवसेनेकडून सातत्याने होत राहिली. मात्र मित्रांनो शिवसेनेचे दोन तुकडे झाले, परंतु आता मात्र पक्ष चिन्हाचा वाद जो सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्या वादासाठी उद्धव ठाकरे आगामी काळात सगळ्यात मोठी राजकीय खेळी करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंचं आणि भाजपचं सध्या बिनसलेलं आहे. जीव तेवढं काही खूप चांगलं आहे असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं आणि भाजपचे खूप वाद चव्हाट्यावरती आल्याचं आपण पाहिलंय. त्याचाच फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेतला जातोय. मित्रांनो ज्या प्रकारे शिवसेना पुन्हा ठाकरेंकडे आली पाहिजे, पक्षचिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे आलं पाहिजे, या दृष्टीनं ठाकरेंची ज्या प्रकारे नवीन इनिंग सुरू झाली आहे त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे आता दिल्लीच्या वाऱ्या करू लागले आहेत. भाजपचे नेते देखील पाठोपाठ एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ दिल्ली वारी निघाले आहेत. आणि इथूनच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हातातली शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या हातातला धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंच्या हाती येणं आणि पुन्हा ठाकरे पुन्हा एकदा आपला पक्ष जैसा तैसा आपल्या हातात घेणं, ही राजकीय कुंडली उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष एकत्र मिळून राजकीय घमासान करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि एकनाथ शिंदेंना हा सगळ्यात मोठा पहिला धक्का म्हणावा लागेल, जेणेकरून उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पार्टींनी दोघांनी एकत्र येऊन ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात करायला सुरुवात केली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आता खैर नाही. अजित पवारांना देखील सत्तेच्या बाहेर फेकून, शिंदेंना देखील सत्तेचं बाहेर फेकून इथं ठाकरे आणि भाजपा नवीन कालखंडामध्ये आपली नवीन राजकीय खेळी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मित्रांनो यावरूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या हातातील शिवसेना
धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंच्या हातात कधीही केव्हाही येऊ शकतं आणि त्या प्रकारे ती राजकीय इनिंग सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडींवरून मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारची बातमी सामान्य शिवसैनिकांना पाहिजे होती की शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंकडे, धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंकडे, तीच खेळी उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी खेळताना दिसतील. आगामी काळातून सुप्रीम कोर्टातून, महाराष्ट्राच्या विधिमंडळातून पुन्हा एकदा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता बळावली असून या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र मित्रांनो खूप चर्चिल्या जात आहेत. आपणास देखील काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती शिवसेना नेमकी कुणाची, शिवसेनेचं पक्षाने चिन्ह नेमकं कुणाचं, आपण नेमके कुणाच्या पाठीमागे आहोत हे देखील आपण कमेंट करून सांगा. ठाकरे की शिंदे, आणि आगामी काळात पुढच्याच आठवड्यामध्ये हा निकाल लवकरच येईल.